राम राम मंडळी, चला तर आज मी तुम्हाला दाखवते केळवे बीच हा पालघर जिल्ह्यात येतो. तिथे होता 2026चा महोत्सव. इथून एंट्री गेट होता, त्यामुळे मी इथून आत एंट्री केली आणि बाकी सगळे उंच बघून असं वाटलं की देवाने जरा मला हाईट कमी दिली. तेवढ्यात नजर गेली ह्या ज्वेलरीजकडे. वेगवेगळ्या प्रकारचे इथे स्टॉल लागले होते, जिथे हँडमेड पण भरपूर गोष्टी होत्या. हे बांबूचे जसे की फुलं. इथे आत येताच मी स्वतःला कॅमेरामध्ये बघितलं आणि विचार केला जरा केस सेट करते, कोणी बघितलं तर बघितलं. इथे एवढी गर्दी फक्त खाण्यासाठी होती. एवढे विविध प्रकारचे स्टॉल होते, पण खाण्यासाठी खूप गर्दी झाली. मी तर सुरुवात केली माझ्या शोरम्याने. मस्त नंतर मी खाल्ली मच्छी फ्राय, तीही खूप टेस्टी होती. नंतर मी आली मोमोजवाल्याकडे, हे जे माझ्या फ्रेंडचं होतं. मस्त मोमोज बनवतं, टेस्टी. आणि त्याच्याच बाजूला ही मच्छी होती. बाप्पा, तेल बघून तर मच्छी खाण्याचं मनच मोडालं. त्याला मी क्रंची कुरकुरे मोमोजची ऑर्डर दिलेली, जे की त्याने एक नंबर टेस्टी बनवलेली. ते मी खात संपवत परत आणखीन एक ड्रिंक घेतली आणि तीही पिली. खाण्याशिवाय गेलीच कशाला होती मी, फक्त खाणं आणि खाणं. इथे हे स्वीट्स बघून मी एकही टेस्टी केलं नाही, कारण मला माझ्या अंगातला कडूपणा हा गुणधर्म घालवायचा नव्हता. इथे मी स्वतःला आरशात बघितला. हा आरसा जसं काय माझ्यासाठीच होता. आणि जशी पुढे आली की हा छोटा बर्गर दिसला, बट मी नाही खाल्ला. माझ्यासाठी तर मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, ह्या छोट्याशा गोष्टी कशासाठी. पुढे येताच हे सुंदर क्लिप दिसले, जे की मी अजिबात घेतले नाही, कारण माझे पैसे संपले होते सर्व खाण्यातच. मी फक्त बघत होते हँडमेड वस्तू आणि आईस्क्रीम खाते, पण ह्याचे पैसे मी नव्हते भरलेत. आईस्क्रीमला माझे पैसे नसल्यामुळे ती टेस्टी होती. पुढे जशी आली तसे कार्टूनचं स्टॉल लागलेलं, तिथे मला हा पांडा भेटला. हा काय सॉफ्ट पुचिक पुचिक मस्त होता. इथे मुलींनी खूप मस्त डान्स केला. आणि हा झाला ब्लॉगचा शेवट. बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगला.